नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे. मित्रांनो, तुमच्याकडे जर अपंगाचे सर्टिफिकेट असेल किंवा दिव्यांगाचे जे सर्टिफिकेट असेल, प्रमाणपत्र असेल, तर ते आता बंद होणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही जर कोणत्या सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर त्या सुद्धा तुमच्या बंद होणार आहे. जर तुम्ही तुमच्या अपंग किंवा दिव्यांग प्रमाणपत्राची KYC ई-KYC केली नाही तर तुमचे सर्व योजना, तुमचे सर्टिफिकेट या ठिकाणी गव्हर्नमेंट बंद करणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला ती ई-KYC कशा पद्धतीने करायची, फक्त 1च मिनिटात तुम्ही तुमची ई-KYC तुमच्या मोबाईलमधून घर बसल्या करू शकता मित्रांनो. जर तुम्ही ई-KYC केली नाही तर तुमच्या सर्व योजना, प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी रद्द होणार आहे, बंद होणार आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर तुमची जी ई-KYC ती ई-KYC तुमच्या मोबाईलवरून तुम्ही घर बसल्या करू शकता आणि ती लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो. तर ती ई-KYC कशा पद्धतीने करायची आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. आणि डेलीच्या अपडेटसाठी तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या ज्या लिंक आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलोय. मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला जायचंय तुमच्या मोबाईलच्या क्रोम ॲप्लिकेशनमध्ये. क्रोम ॲप्लिकेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला जायचं गुगलवरती. गुगलवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचे UDID लॉगिन. UDID लॉगिन सर्च करा किंवा PWD लॉगिन सर्च करा. बघा या ठिकाणी UDID लॉगिन सर्च केल्यानंतर तुम्हाला असं या ठिकाणी पहिलीच लिंक येईल PWD लॉगिन. PWD लॉगिनवरती आपल्याला क्लिक करायचे. बघा PWD लॉगिन वरती आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी आल्यानंतर बघा तुम्हाला खाली विचारले एनरोलमेंट नंबर किंवा UDID नंबर विचारलाय. त्यानंतर आपल्याला खाली आपली जन्मतारीख विचारली, म्हणजे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपल्याला टाकायला सांगितलंय. आणि खाली जो कॅप्चा दिलाय तर कॅप्चाची या ठिकाणी प्लस करायची 5 आणि 3 8, तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपला एनरोलमेंट नंबर म्हणजे UDID नंबर म्हणजे तुमच्या जो अपंगाचं दिव्यांगाचं जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटवर एक नंबर असतो जो MS ने सुरू होतो. तो MS चा जो नंबर आहे तो MS पासून ते सर्व डिजिटचा नंबर या ठिकाणी तुम्हाला एनरोलमेंट नंबर मध्ये या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली आपली जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे आणि कॅप्चा खाली देऊन लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. बघा मित्रांनो, तुम्ही लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस या ठिकाणी दिसेल. माय अकाउंट या सेक्शनमध्ये तुम्हाला खूप सारे असे भरपूर असे ऑप्शन या ठिकाणी दिसतील. तर तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे अपडेट ई-KYC. अपडेट ई-KYC वरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तुम्हाला खाली स्क्रोल करून यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो दिसेल. फोटोच्या नंतर खाली तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल. या ठिकाणी तुम्हाला आय ऑथराइज UDID यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि जनरेट OTP बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा जनरेट OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला अपडेट ई-KYC असं या ठिकाणी तुमचं ई-KYC या ठिकाणी सक्सेसफुल होऊन जाईल. आधार ई-KYC इज डन असं तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. या ठिकाणी आपलं काम झालेलं आहे मित्रांनो. तुमची KYC या ठिकाणी सक्सेसफुली झालेली आहे. आता तुमचं काम ओके झालेलं आहे, तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. बघा मित्रांनो, ही KYC कशासाठी शासनाने करायला लावली आहे तर खूप सारे जे दिव्यांग व्यक्ती आहेत, खूप सारे डेथ झालेले आहेत, खूप सारे एक्सपायर झालेले आहेत. तर अशा लोकांना ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्या गव्हर्नमेंटच्या योजनांचा या ठिकाणी लाभ अजून सुद्धा चालू आहे. तर हे थांबवण्यासाठी शासनाने ही ई-KYC अपडेट करायला लावलेली आहे मित्रांनो. याचा दुसरा कुठलाही पर्पज नाही आहे. ही ई-KYC त्यासाठी अपडेट करायला लावली आहेत जेणेकरून जे एक्सपायर आणि डेथ झालेले व्यक्ती त्यांचे जे योजना आहेत ते योजना शासनाला बंद करता येईल. त्यांचा जो लाभ आहे ते लाभ दुसरेच व्यक्ती कोणीतरी घेत आहेत, यासाठी शासनाने ही ई-KYC करायला लावलेली मित्रांनो. संपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.